बघा, आफ्टर इंडिपेंडन्स भारतामध्ये यूज झाली फेडरल सिस्टीम. आता ही फेडरल सिस्टीम म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण संघराज्य पद्धत म्हणतो. भारताचा जो जॉग्राफिकल एक्सपान्स होता तो ऍज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज हा खूप मोठा होता बाकीच्या देशांच्या मानाने. तर त्या बाकीच्या देशांच्या मानाने जो एक्सपान्स मोठा होताच त्याचप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळ्या रिलिजियसचे लोक होते, वेगवेगळ्या कास्टचे लोक होते, वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक होते. तर या सर्वांना एकत्रितपणे करण्यासाठी भारताने कोणती सिस्टीम वापरली, फेडरल सिस्टीम, ज्यामध्ये जे कंट्री आहे ती दोन लेवलवर कंट्रोल होते. पहिले सेंट्रल गव्हर्नमेंट जी नॅशनल लेवलवर देशाला कंट्रोल करते, आणि दुसरं असतं स्टेट गव्हर्नमेंट, ज्यामध्ये राज्य हे फक्त स्टेट लेवलवर कंट्रोल होऊ शकतं. सेंट्रल लेवल जे असणार आहे ते प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट यांच्या कंट्रोलमध्ये असेल साहजिक आहे, आणि स्टेट गव्हर्नमेंट जे असेल ते गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर यांच्या कंट्रोलमध्ये असेल. भारतामध्ये जवळपास सर्व राज्यांमध्ये ही फेडरल सिस्टीम लागू आहे एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. आफ्टर दॅट